औरंगजेबाचा दरबार भरलेला आणि औरंगजेबाच्या दरबारात अनेक कवी मातबर जमलेले, तिथं त्याची स्तुती स्तुनं चाललेली औरंगजेबाची. त्याच्या मनात विचार आला तर तो डोक्यातच होता ना, तर माझ्या एवढं चांगली स्तुती करतात, माझ्याकडे एकही असा वाईट गुण नाही आहे का, एकही गुण नाही आहे का की मला कोणीच मागा सांगत नाही. तर तो बोलला, सगळ्या दरबारात बोलला की अरे असा एकही वाईट गुण नाही माझ्याकडे, असेल ना माझ्या वाईट गुणावर एखादे कोणी काव्य करून दाखवेल का, असा कोण कवी आहे का, कोण उठणार, हा एड्या कुपडीचा डायरेक्ट मारून टाकेल ना. कवी खुशी उठले, म्हणले काव्य तयार आहे, फक्त मला अभयदान पाहिजे. अभयदान म्हणजे काय, जीवनदान. तुम्ही हमी द्या वकील पत्राकडे, मला जीवनदान दिलं पाहिजे, मी काव्य तयार आहे, लगेच ऐकव. मी काय म्हणत दिलं तुला. बोल. पहिला छंद काय म्हणतो, किबले के ठोर बाप बादशाह शाहजहां, किबले के ठोर बाप बादशाह शाहजहां, ताको कैद कियो मानो मक्खी आग लाई है, बड़े भाई दारा वाको बकरी के मारी धरो, मेहर ही नहीं जाऊं माको सबो भाई, बंधु तो मुराद बख्श बात चूक करबे के, बुझले कुरान खुदा की कसम खाई है, भूषण कहे सुनो न औरंगजेब, ते काम किन्ने ते पातशाही पायी. हा असा छंद आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतो की किबले के ठोर बाप बादशाह शाहजहां, की तू सगळ्या हिंदुस्थानचा बादशाह आहे, पण तू काय केलं की तुझ्या बापाला कैद केलं. तुझा थोरला भाऊ तारा, त्याला तू चिंतीत चिनून मारला. धाकटा भाऊ मुराद बख्श, तो गेलेला कुठे माहिती का, मक्केला, मला काही नको, मी सगळं सोडून जातो. पण त्याला काय वाटलं, तिकडे जाऊन अजून सैन्य गोळा करत, परत माझ्यावर हल्ला करत, म्हणून त्याला बोलवून घेतलं आणि कुराणाची खोटी शपथ, मी तुला मारणार नाही, काय नाही, तू रिटर्न. आल्यावर त्याला परत सुरक्षित केला आणि सुरक्षित करून ते म्हणतं त्यानं शहाजहानला दाखवलं. एवढा क्रूर कर्मा होता. मग तो कसं भूषण काय म्हणतात, भूषण कहे सुनो नौरंगजेब, नौरंगजेब म्हणजे असं 9 रंग असले तुझ्या अंगात, असे वाईट विकार असतात ना, ते 9च्या 9 तुझ्यामध्ये भरलेले. सुनो नौरंगजेब, अशी कामं केलीस म्हणून तू बादशाह झाला. मग तो पिसळला ना, दुसरा भडकला तर लगेच दुसरा भडकला. हात तसबीले प्रांत उठे बंदगी को, आप ही कपट रूप कपट सुजत, आगरे में जाए दारा चौके में चिनाई ले, छत्र ही चिनाई मानो बूढ़े मरे बाप, किन्नो है सगत घात सो तुम्हें नहीं, सहो कील पे चुराए चाचे चुगल के गपते, भूषण बनर्त क्षरे छंदीमती मंद महा, सो सोचवे काठी बिलारी बैठे. तो काय म्हणतोय की अरे तू सकाळी उठतो, प्रार्थना करतो, महावेळा जपतो, हे सगळं झूट आहे रे. तुझ्या मनात कपट म्हणजे कपटच भरलेलं. तू तुझ्या बापाला मारलं, तुझ्या भावांना मारलं, अशा झाडखोर सांगण्यावरून पाहुण्यांना अप्तिष्टांना पण मारलं. समजा कोणी सांगितलं ना अरे हा वाईट आहे, लगेच हातीच्या पायाकडे असं सगळ्यांना मारलं त्यानं आपल्या. आणि असं एवढं करून पण तू काय सगळ्यांना दाखवतो, बरं मी चांगला, मी सकाळी उठतो, नामस्मरण करतो, याव करतो, त्याव करतो, मी असं आहे तसं आहे. हे असं झालं की सोचू काय की अशी गोष्ट झाली ना. म्हणजे हा तू एक नंबरचा छरी छंद, म्हणजे छरी तुझ्या छरी डोक्यात आहे, तू कधी काय करेल कोणालाही सांगता येणार नाही. असं सुंदर वर्णन या 2 छंदात केले. म्हणजे आता किती क्रूर होता औरंगजेब. बरेच छंद आहेत. आता मी रजा घेतो. धन्यवाद.